झालेल्या नाहीयेत हा विषय मुख्यमंत्र्यांकडे मांडला का त्या बैठकीमध्ये? माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मी असं बोललो की ह्या कुठल्या सपाट बुद्धीच्या लोकांना सिडको टर्मिनलमध्ये घर बांधण्याची सुबुद्धी नाही दुर्बुद्धी आठवली. सांडपाडा रेल्वे स्टेशन म्हणजे जुई रेल्वे स्टेशन, नेरूळ रेल्वे स्टेशन, खरं म्हणजे ही घरं नैना परिसरात गेली असती तर जागेची किंमत त्याच्यातून कमी झाली असती. यामध्ये ट्रक टर्मिनलमध्ये 75 लाखाचे जे घर आहे त्यापैकी 50 लाख रुपये त्या जागेची किंमत आहे. जर ते 50 लाख मायनस केले तर 25 लाखामध्ये नैनामध्ये लोकांना घरं मिळू शकतात. आजवरच्या सिडकोच्या इतिहासामध्ये घरं विकण्याकरता कुठल्याही व्यवस्थापकानं किंवा मार्केटिंग मॅनेजरनं एजंट नेमले नाहीत. ह्या वेळेला त्या भिकार मनोवृत्तीच्या आणि अक्कल घाण घातलेल्या लोकांनी घरं विकण्याकरता एजन्सी दिली गेली. अरे याची चौकशी व्हायला पाहिजे. मध्ये कोणतरी म्हणजे मला वाटतं नामदेव भगतनी काहीतरी त्याच्यावर मागणी केली ना, बरोबर आहे ना? आणि आय एम सपोर्टिंग इट. या गोष्टी या घरं विकण्याकरता एजन्सी नेमण्याची गरज होती का? त्याच्यातून काय निष्पन्न निघालंय, याच्यामध्ये कोणाचा हेतू काय होता, या सगळ्या बाबी तपासल्या पाहिजेत. अधिकारी कोणी असो, कोणाच्या मर्जीतला असो ना कोणाच्या खप्पा मर्जीतला असो, वी आर नॉट बॉदर ऑफ इट. चुकीच्या गोष्टी करणाऱ्या माणसावर त्या ठिकाणी कारवाई होण्याचीच आहे. दादा आता तुमची आजच्या जनता दरबारामधले जे प्रश्न आहेत ना ते जवळजवळ 90% मॅन मेड प्रॉब्लेम आहेत. माणसाने निर्माण केले प्रॉब्लेम. कोणाला पैशाचा मोह आहे म्हणून तो एखादं घर 10 लोकांना विकतोय. एखादा घटक एखाद्याकडून मोठं व्याज तुला देतो म्हणून पैसे काढतोय. आणि त्याचबरोबर मी सांगतो की सिडकोमध्ये, मी परत सांगतो, सिडकोमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. आणि आता महापालिकेमध्ये सुद्धा काही भ्रष्ट अधिकारी म्हणजे जसे असे त्यागी अधिकारी बसलेत. सकाळी 11 वाजल्यापासून असे जसे म्हणजे स्वतःच्या आयुष्यात कर्तव्याशी बांधिलकी राखून काम करणारे अधिकारी आहेत, तशाच प्रकारचे कामचोर, पैशाशिवाय काम न करणारे अधिकारी आहेत. आणि आता म्हणजे मी सुनील पवार साहेबांना मी काही गोष्टी ऑनलाईन ऐकवल्या ना बुधवार साहेब तुम्हाला? आपण फॅक्ट आहे. जसे सज्जन लोक आहेत राजकारणामध्ये तसे नालायक करप्ट राजकारणात पण आहेत, प्रशासनात पण आहेत. पण प्रशासनात माझे सज्जन लोक आहेत. असं एक डिपार्टमेंट नाही की डिपार्टमेंटमध्ये चांगली लोक नाहीत, परंतु त्या चांगल्या लोकांचा जो चांगलेपणा अशा हलकट काही लोकांच्या मध्ये तो संपूर्ण निस्तनाभूत होतो. या गोष्टी दुःख वाटतं. त्या काळात बदल नागरिकांना 4दा पण यावं लागते. ऐकलं का? आता काही लोकांना आपला विषय मांडता पण येत नाही. मग ते प्रश्न असं की त्यांच्या मांडण्याकरता आम्ही त्यांना मदत करतो. आम्ही का बा यांचा विषय मांडून घ्या. जगाच्या पाठीवर अशा समस्या आहेत की त्या कधीच सुटणार नाहीत. फॉरेस्टची जागा पाहिजे, नाही भेटणार. पण काही लोकांनी प्रयत्न केला, फॉरेस्टची जागा पण देण्याचा प्रयत्न केला. काय बोलतो मी? फॉरेस्टच्या जागा देण्याचा प्रयत्न केला ना रे पाल? खडे केला ना, कोर्ट केसेस. आणि मी तर स्पष्ट केलेलं आहे, एकाही माणसाला फॉरेस्टची जागा मंदिर बांधले नाही. मंदिर हे बघ, मंदिर बांधलं असेल तर जुना असेल, पुरातन, त्याला पुरावा असेल तर ते देवाची श्रद्धा पण ठेवलीच पाहिजे. आणि फॉरेस्टवाल्यांना सुद्धा देव असतोच ना. जुन्या म्हणजे गावांमध्ये जाणारे रस्ते असतील, ते रस्ते बनवण्याकरता फॉरेस्टने अडथळा आणू नये. त्या ठिकाणी गोरगरिबांच्या हिताकरताच राज्य चाललं पाहिजे. परंतु मस्ती करून आम्ही कसाही कायदा वाकवू शकतो, कसेही आम्ही कायदे मोडू शकतो, ही मस्ती चालणार नाही. मी एवढंच सांगतोय की भविष्यकाल त्या लोकांचा अंधाराकडे जाणार आहे. कोणाच्या पोटावर मारणं किंवा प्रगती पुस्तक शेरा मारण्याचा नाही. आता अरे बघा, मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी असते. या ठिकाणी एखादा मंत्री कुठल्याही खात्याच्या अधिकाऱ्यांना जर तक्रार आली तर त्या ठिकाणी मंत्रालयात बोलून त्यांच्याकडून झालेला अन्याय
समजून घेऊ शकतो आणि तशा प्रकारची ते वरिष्ठ त्यांच्या असलेल्या लोकांना याच्यावर कारवाई करण्याची भूमिका मांडू शकतो. पण माझं म्हणणं आहे की सजा देऊन त्याच्यातून काही चांगलं निर्माण होईल असं मला वाटत नाही. माणसांनी आपल्या दुर्गुणामध्ये बदल घडवला पाहिजे. आज चुकलं म्हणजे की उद्या पण चुकलंच पाहिजे असं काही नाही आहे. आज केलेली चूक उद्या दुरुस्त करता येऊ शकते आणि कालाच्या ओघामध्ये सगळंच पापमुक्त होऊ शकतं. गंगेच्या प्रवाहामध्ये जाऊन डुबून राहिला म्हणजे बुडी मारली म्हणून पाप काही नाहीसं होणार नाही. त्यासाठी मन निश्चितपणे प्रोसेस करायला पाहिजे. तर त्याचं केलेल्या कृत्याचं प्रायश्चित घेतलं पाहिजे. एक गोष्ट खरी की ही जे लोकांच्या जे समस्या आहेत ना ह्या क्रिएटेड समस्या आहेत, निर्माण केलेल्या समस्या. आणि ज्या दिवशी सगळ्या गोष्टीचा निपटारा चांगल्या प्रकारे होईल ना त्याला जनता दरबारात इथं कुत्रा पण चुकून येणार नाही. सेम समस्या मी सकाळीच त्या ठिकाणी सांगितलं की ही 1.5 कोटीची काहीतरी गाडी आहे ती. जोपर्यंत त्या गाडीचा एकूण प्रोसेस ही मी बघत नाही, तिचा रिझल्ट समजत नाही, तोपर्यंत ती योग्य असं मी म्हणणार नाही. उद्याला जर का 3,000 लोकांकरता 1.5 कोटीची गाडी तर नवी मुंबईची लोकसंख्या 15 लाख आहे. 15 लाख इंटू 3,000 काढा. तेवढ्या गाड्या 1.5 कोटीने घ्यायच्या तर नवी मुंबईच्या बजेटला सुद्धा परवडलं पाहिजे ना. म्हणून व्यवहार्य प्रणाली तपासूनच नंतर त्या गोष्टीवर मी काय फार खुश झालो नाही. परंतु त्याला नवीन प्रयोग कोणीतरी केला आहे. तो प्रयोग जर खरोखर अनुकरण करण्यासारखा असेल तर त्या लोकांना प्रोत्साहित केलं जाईल. सब्जेक्ट टू कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकेचं नुकसान होता कामा नये. पुढच्या काही 10-15 दिवसामध्ये तो येतोय. वन खात्याशी संबंधित ज्या गोष्टी असतील त्या वन खाते त्यांना नक्कीच देईल. म्हणजे एकूण दिंडी मार्गावर पालखी मार्गावर लाखोनी झाडं लावण्याचं वन खात्याने ठरवलेलं आहे आणि ते लावणार आता. मेलाला चांगला माणूस यावा अशी आमची इच्छा आहे. प्रशांत ठाकूर पण आमचाच आहे, तो बादली पण आमचाच आहे, रविशेठ पाटील पण आमचा आहे. रायगड जिल्ह्यातल्या कोणालाच मेला तरी आम्हाला खुशी आहे. तीन आमदारापैकी प्रशांतला अनुभव आहे, आनंद आहे. या विषयात मला नका नाही होतो. मी माझ्या भूमिका मी स्पष्ट मांडलेल्या आहेत. चला.